अनेक वर्ष म्हणजे जेव्हा सातत्याने या दशकभरामध्ये अलिबाग तालुक्यामधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज कोण म्हणून ज्याच्याबद्दल चर्चा सदैव केली गेली ना. बघा आता आपण दर्शन वाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सासवणे संघाची डोकेदुखी असो, नवगाव संघाची डोकेदुखी असो, पलीकडच्या काळामध्ये इकडे वर्सोली संघांची डोकेदुखी असो, तिकडे हशिवरे संघाची, पेजारी संघाची डोकेदुखी असो, सुमेध अनेक वेळेला ठरलेला आहे. आणि मग जेव्हा असा गोलंदाज मैदानामध्ये येतो ना तेव्हा त्याच्या विरुद्ध दोन हात करण्यासाठी अनेक जण स्वतः तयार सुद्धा असतात. कारण अलीकडचं क्रिकेट हे कॉम्पिटेटिव्ह झालंय. चला सामन्याला सुरुवात करूया. जर आता मैदानावरती जे काही दृश्य घडले त्याला आपण बाजूला सारूया आणि मॅचकडे वळूया, जिथे मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करणं सुद्धा गरजेचं आहे. सेमीफायनल क्रमांक 2 अमृत वाकडे चषक 2026 अगदी आपण जर पाहिलं तर प्राण आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेकडे प्रत्येक प्रेक्षकांचे वेध लागले असतात, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की या स्पर्धेमध्ये जर आपण उपस्थित राहिलो तर आपल्याला कॅश प्राइज नक्की मिळणार आहे. आतापर्यंत एका प्रेक्षकाने तब्बल 7 झेल पकडलेत, म्हणजे आतापर्यंतचा हायेस्ट रेकॉर्ड आपण कॅचचा पाहिला ऐवा कॅचचा तर तब्बल 7 झेल पकडणारा तो प्रेक्षक प्रथमेश म्हणून आहे. म्हणजे अजूनही तुम्हाला इकडे झेल घ्यायचे आहेत. काही जण आहेत ते 6 वरती पोहोचलेत, काही जण आहेत ते 5 वरती पोहोचलेत, त्याच्या खाली सुद्धा आपण जर पाहिलं तर काही जण आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्या 7च्या पुढे जावं लागेल. सामन्याकडे आपण वळूया. स्ट्राईक एंडवरती मृणाल वर्सोरकर तर गोलंदाजी मार्कवरती अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे. पहिलाच बॉल यावेळी ग्लान्स करत असताना फटका खेळलाय, परंतु इथे हा बॉल झेल घेत असताना पाय मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. जायचा म्हणजे आता आपण म्हणूया की गोलंदाज सुमेधचा चेंडू गुड या कॅटेगरीमध्ये होता. त्याच्या पलीकडे जाऊन आपण म्हणूया बेटर कॅटेगरीमध्ये तिकडे झेल टिपला होता. पण फ्लिकचा जो अनोखा फटका यावेळेला मैदानामध्ये खेळला होता ना, ते रिफ्लेक्सेस इतके सुंदर होते की ते बेस्ट या कॅटेगरीत आले. पहिला चेंडू 6 धावांवरती आल्यानंतर जोरात आदळतोय शरीरावरती. एखादा गोलंदाज किती वेगवान गोलंदाजी करू शकतो टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा. शिल्डनकर सर, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एखादा चेंडू किती वेगवान येतोय. ISPL सुरू झालेलं आहे, त्याचं 3रं पर्व सुरू झालेलं आहे. विवेक शेलारने एक चेंडू असा टाकला ज्याचा स्पीड जवळजवळ 145 किलोमीटर/आवर होता. म्हणजे या वेगाने टेनिस क्रिकेटचा चेंडू येतोय म्हणजे या चेंडूवरती तुमची नजर तेवढी तीक्ष्ण असावी लागेल, त्याच वेळेला तुमचे रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग असावे लागतील, तुमचा माइंडसेट फ्रेश असावा लागेल आणि त्यातून फटका चांगला खेळायचा आहे. काय डेंजरस गेम आहे क्रिकेट आणि तितकाच डेंजरस फटका पाहायला मिळतोय मैदानामध्ये डेस्ट्रॉयर आयुब शेखचा. ब्रावो हा सामना नक्की इथे मात्र आता रंगलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण अशाच रीतीने एक स्ट्रोक हार्दिक पांड्याने ब्रावोवरती मारला होता. आता मात्र इकडे आपण जर पाहिलं तर अलिबाग विपक्ष ठाणे ही मॅच रंगली यात मात्र शंका नाहीये, कारण समोर आपण पाहतोय अयुब शेख नॉन स्ट्राईक एंडवरती मृणाल वर्सोरकर गोलंदाजी करत असताना इथे सुमेध पत्रे त्याच्यावरती आक्रमण झालंय. आणखीन एक स्ट्रोक याही वेळेला शॉट ऑफ द डे. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड मारत असताना फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. आणि त्याचमुळे तुमच्या बॅटमधून हे फटके येऊ शकतात आणि ते आता सहज रीतीने अयुब शेखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. त्याची ती नजर आहे, तीक्ष्ण नजर, आणि त्याच तीक्ष्ण नजरेच्या जोरावरती आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 हेलिकॉप्टर रीतीने फटके बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललेत, षटकार आलेत त्याच्यावरती.
यावेळचा आणखीन एक बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅड मध्ये आपण जर पाहिलं तर टाकलेला हा बॉल शरीरावरती उसळी प्राप्त करणारा, परंतु जोपर्यंत अडवला जाईल, डीप मधून फेकलं जाईल, तदवरती या बॉल वरती 2 मिनिट आहेत आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 19 धावा धावफलक माफ करा 21 धावा धावफलकावरती लागल्यात. संदीप सर, आयुब बद्दल बोलावं तर कमी आहे, कारण या खेळाडूकडे सुद्धा आपण जर पाहिलं ना तर अगदी गेले 3 वर्ष हा खेळाडू सुद्धा डाऊनफॉल मध्ये होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिसचा अभाव ज्यामध्ये त्याने चांगला आपला बेस दिला आणि त्यानंतर हा खेळ सुधारत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा लागल्यात. ही स्पर्धा यशस्वी होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 22 धावा आल्यात. अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस, अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवशी दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. एका बाजूला युवराज 11 पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ आहे जो मैदानामध्ये फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला माऊ 11 अर्थात निखिल पवार म्हणजे सर्वांचे लाडके गोलू यांनी पुरस्कृत केलेला 21 थळ संघ आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता थळ संघाने. निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करू, या सगळ्या गोष्टींकडे आपण येऊ, पण त्याच दरम्यान श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे यांना एक मदतीचा हात आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय गिरीश शिर्डनकरजी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांची देणगी आम्हाला लाभलेली आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आवाज ग्रामपंचायतचे उपसरपंच अर्थातच रांजणपाड्याचे रहिवासी असणारे सन्मान्य राजनजी वाकडे यांच्याकडून सुद्धा मंडळाला 10,000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो सन्मान्य राजनजी वाकडे यांना. बघा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. पवन कोंडाजी थोड्या अंशी या मैदानामध्ये असेल नसेल याच्यावरती काही कॉन्ट्रावर्सी सुरू होती. त्याचा निर्णय असा झाला, एक मंडळाने सांगितलं की पवन कोंडाजी मैदानात असेल. त्याच्या पुढे आपण जाऊया. आता पुढचा अंक सुरू झालाय. प्रकाश हालेकरांना विशेषतः एसटी पाटी फार चांगले झेल टिपतो, पण त्याच वेळेला बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण करणं आणि त्याच वेळेला तिथे झेल टिपणं हे अनेक वेळेला आयुष्यात कमी वेळा आलंय. गुड बॉलिंग, पवन कोंडाजीचं कौतुक करावं लागेल. अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठी कोंडाजी ओळखला जातो. बघा, एक गोष्ट मात्र नक्की आहे, जर सुयश आपण पाहिलं की या खेळपट्टीवरती तुम्ही फार वेळेला मैदानामध्ये फुलर लेनचे चेंडू करू शकत नाहीयेत. तुम्ही जर ओव्हर पिच चेंडू केले तर किंवा लोअर फुल टॉस चेंडू आले तर ते बाहेर जाणार आहेत, कारण डिक्लेअर झोन आहे. अशा वेळेला खेळपट्टीवरती गोलंदाजी करण्याची एक वेगळी कला आहे. पवन कोंडाजी ती कला आत्मसात त्याने जरूर केले मैदानामध्ये, पण याच संघाचा एक महत्त्वाचा भाग असलेला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटेल की आज जर थळ संघ या मैदानामध्ये खेळतोय तर याच संघाचा महत्त्वाचा खेळाडू आर्यन खारकर हा खेळाडू ISPL ला सलग दुसऱ्या वर्षी सिलेक्ट झालेला आहे. आपल्या अलिबागसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्कीच ही आनंदाची सुद्धा गोष्ट आहे. त्याच्यामुळे असे खेळाडू आज क्रिकेटमध्ये पुढे जात आहेत, मोठे होत आहेत, त्यांचं नाव मोठं होत आहे. अलिबागसाठी ती आनंददायक गोष्ट आहे. तर पवन कोंडाजी त्याच मैदानामध्ये त्याच संघाचा एक भाग म्हणून जेव्हा मैदानामध्ये गोलंदाजीला आलाय ना, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण गेली काही वर्ष मामा जर आपण पाहिलं ना तर पवन कोंडाजी एक असा खेळाडू भेटलेला आहे तळ संघाला की जो बॅटिंग बॉलिंग या दोन्ही एंडवरती खूप चांगला खेळ खेळतो. अनेक वेळेला काय होतं, काही खेळाडू थोडे मागे राहतात, पण जेव्हा तुम्ही चांगल्या संघामध्ये खेळत असता तेव्हा तुमच्यातील प्रतिभेला न्याय मिळत असतो. पुन्हा एकदा आपण पाहतो या वेळेला ऑफस्टमच्या बाहेर आले फलंदाज, शफल लावून थोडा ऑफस्टमच्या कव्हरच्या डोक्यावरून मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, वाईड असल्याचा निर्णय आला. माझे गुणलेखक मित्र मला कळवत आहेत धावफलकावरती धावसंख्या झाल्यात 26. सर, आपण पुन्हा एकदा या विषयाकडे वळूया. पवन कोंडाजीला मॅचमध्ये खेळवणं आणि न खेळवणं हे एक वेगळं दृश्य होतं, परंतु का खेळवायचं नव्हतं हे मात्र इकडे पाहायला मिळालंय. अयूब शेख सारख्या खेळाडूला आतापर्यंत त्याने चारोखाने चित करून ठेवलंय. या खेळाडूकडे असणारा अप्रोच किंबहुना या खेळाडूकडे असणारी ती खडूस वृत्ती तो नेहमी मैदानावरती दाखवत असतो. ज्यावेळी तो ॲज अ बॅटर मैदानावरती उतरलाय, ज्यावेळी ॲज अ बॉलर तो गोलंदाजी करण्यासाठी आलाय, समोर कितीही मोठा खेळाडू असू द्या, आपण बॅटरसाठी म्हणतो ना लुक ॲट टू द बॉल नॉट टू द बॉलर. आता इथे आपण म्हणूया समोर कितीही मोठा फलंदाज असू द्या, त्याच्यासाठी चेंडू फक्त निर्धाव आणि त्याच वेळेला योग्य
धाटणीच्या हाताळायच्या आहेत हे दृश्य घेऊन आणि हेच एक कार्य घेऊन यावेळी पवन कोंडाजी इथे मात्र गोलंदाजी करतोय. समोर आयुब शेख आहे, परंतु त्याच्या विरोधात मला योग्य टप्प्यावरती चेंडू टाकायचे आहेत. मला माझ्या माऊ 11 एकविरा थर्ड संघाला कुठेतरी पुढे न्यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 27 लागली आहे आतापर्यंत. या धावसंख्येचा आलेख जसा पहिल्या षटकामध्ये आला होता, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले होते, 22 धावा आल्या होत्या, परंतु आतापर्यंतच्या या षटकामध्ये पाहिलं ना तर फक्त 5 धावा पवन कोंडाजीने खर्च केल्यात. व्हेरी वेल डन बॉलिंग आपण पाहतोय, अगदी योग्य टप्प्यावरती केलेली ही गोलंदाजी पवन कोंडाजीला समोरच्या फलंदाजांना थांबवणारी पाहायला मिळाली आहे. आणखीन एक स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय 38 सर्कल मधून खेळलाय, डीप पॉइंट पर्यंत घाऱ्या धावतोय जोपर्यंत बॉल अडवेल. तदवरती इथे डबल धाव मिळते आणि डबलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 24 धावा, माफ करा 29 धावा धावफलकावरती, 29 धावा धावफलकावरती लागल्यात या षटकातील. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपला, शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. म्हणजे पवन कोंडाजी या मॅच मध्ये किती घातक गोलंदाज ठरू शकतोय हे मात्र या सामन्याने आणि या मॅचने सांगून दिलाय. या वेळचा बॉल ऑन साइड वरती चांगला स्ट्रोक आहे, चेंडू जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरतून. आयुब शेखचा प्रहार, मिळतील धावा 6 षटकार. माझे गुणलेखक मित्र आयुष कळवतात 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 35 धावा धावफलकावरती. 1 षटक सुमेधने टाकलं, 1 षटक पवन कोंडाजीने टाकलं. शेवट गोड व्हावा अशी आयुष या वेळेला मैदानामध्ये आयुषची इच्छा होती आणि ती कदाचित पवन कोंडाजीच्या या प्रकारच्या चेंडूवरती होईल असं पवनला सुद्धा वाटलं नव्हतं. पण काही फलंदाज खास असतात ना बघा, की तुम्हाला शॉर्ट ऑन पूल खेळणं किंवा त्याच वेळेला फ्रंट ऑफ द विकेट खेळणं, कव्हरच्या डोक्यावरून खेळणं किंवा त्याच वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळणं किंवा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू तटवणं हे इतकं सोपं नसतं. पण काही खेळाडू सहजगत्या करतात. पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने लगावलेला तो षटकार कोणालाही सोपा वाटला नव्हता, पण विराट कोहलीने तो मारून दाखवला. तर या गोष्टी अनोख्या असतात. बघा श्रेयस गोलंदाजीला आलात, फार वेग नव्हता चेंडूवरती, पण समोरचा फलंदाज तितक्या वेगाच्या प्रतीक्षेत आहेत हे बरोबर ओळखलं गेलं. हीच तर खऱ्या अर्थ म्युनिटी आहे ना. क्रिकेटमध्ये स्ट्रॅटेजीला किती महत्त्व आहे याच्याबाबत ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही सौरव गांगुलीला घ्या किंवा तिकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र आशांक चेंडू खाली येतोय, फलंदाज मृणाल वर्सोलकर बाद होऊन परतणार पावलांमध्ये. भूमीतील उद्योजक आपण जेव्हा म्हणून आपण पाहतो किंवा त्यांचा सहवास आपल्याला लाभतो, ही आपल्यासाठी सुद्धा तेवढीच आनंदाची गोष्ट आहे. आपल्या विभागातील माणूस मोठा व्हावा, आपल्या विभागातील माणसाने इतर माणसांसोबत काम करावं ही अशी अपेक्षा आपली नेहमीच असतं. आज त्याचपैकी असणारे सन्माननीय हितेश भगत यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं. गेले कित्येक वर्ष आपण बैलगाडीचा खेळ म्हटला आणि त्यानंतर या बैलगाडीच्या खेळामध्ये गेले कित्येक दशकं म्हणूया ना, की निवास भगत आणि त्यांच्याशी असणारं सारण आता आपण अनुभवलं. आणि मग आता हितेश दादा सुद्धा त्याच पद्धतीने त्या खेळाला आणि त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या अनेक त्यांच्या साथीदारांना प्रोत्साहन देण्याचं तर काम करतात, पण त्याच वेळेला आपली स्वतःची एक भरारी उंचवण्यामध्ये सुद्धा त्यांनी कमालीचं यश संपादन केलंय. त्याचंही आपण या ठिकाणी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 चेंडू आले होते आतापर्यंत आणि 2 चेंडूवरती विकेट गेली. तसं वाटत नव्हतं की श्रेयस विरुद्ध मृणाल वर्सोलकर हे जे बॅटल आहे ना ते या टाईपने होईल. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण विचार करतो की मृणाल वर्सोलकर बॅटिंगला आहे, श्रेयस गोलंदाजीला आहे, तर एका दुसरा फटका खेळेल. पण तुम्हाला एक स्टोरी सांगतो श्रेयसची. गुड बॉलिंग या वेळेला खोलात टाकलाय, हवेत आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद. दुसरी विकेट 3 चेंडूंमध्ये. नजर टाकूया
36 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. ज्या वेळेला एकविरा थळ संघ तयार होत होता त्यावेळेला एकविरा थळ या संघामध्ये पहिलं षटक कोणी टाकायचं याच्याबद्दल जेव्हा चर्चा किंवा त्याच वेळेला ते प्रयोग करण्यात येत होते त्यावेळेला एकच नाव कॉमन असायचं की श्रेयश पत्रे हे पहिलं षटक टाकणार. मधल्या काळामध्ये श्रेयश पत्रेने थोडं खेळापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला किंवा त्याच वेळेला शैली किंवा त्या आपण म्हणूया बॉलिंग ॲक्शन्स याच्यावरती काही अंशी प्रश्न निर्माण करण्यात आले, पण पुन्हा ते प्रयोग केले गेले, पुन्हा त्याच्यावरती मात केली गेली. एक चांगला खेळाडू कोण म्हणजे प्रकाश आलेकरला तुम्ही विचाराल की शॉर्ट ऑफ लेन चेंडू तुला मारता येतात का, तो म्हणतात हो मारता येतात, प्रॅक्टिस केली की सगळं जमतं. तुम्ही मगाशी एक फार सुंदर वाक्य वापरलं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी त्याला थोडंसं पॉलिश करतो. गुड बॉलिंग. या वेळेला फलंदाज बाद होतोय, तिसऱ्या चेंडूवरती तिसरा फलंदाज बाद. येत नाही का, तुम्ही वाक्य म्हणाला होतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थोडंसं आणून की त्याला पॉलिश करूया. अ परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स यू अ बेटर परफेक्ट. तुम्हाला ती परफेक्ट प्रॅक्टिस करावी लागतं. शॉर्ट ऑफ लेन चेंडूवरती मारता येतं, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. एकेकाळी आशांक सुद्धा 70 बॉल टाकायचा, आता टाकतो की नाही मला माहिती नाही, बट त्या पद्धतीने ती गोलंदाजी करावी लागतं, तुम्हाला ते मेहनत करावी लागतं. आज श्रेयसने मैदानामध्ये केलंय, पण हे क्रिकेट आहे मित्रांनो. या ओव्हरमध्ये जरी काही थळसाठी चांगलं घडलंय तरी दुसऱ्या बाजूला तिकडे युवराज 11साठी चांगलं घडावं ही अपेक्षा ठेवून कौस्तुभ मैदानामध्ये आलाय. धावफलकावरती नजर टाकली तर 36 अँड ऑन अ हॅट्रिक श्रेयश पत्रे. बॅक टू द बॉलर. पाचवा चेंडू या षटकातला निर्धाव आहे. केवळ एक धाव आले आणि वाईडच्या स्वरूपातच ती आलेली आहे. गोलंदाजी कशी असावी किंवा त्याच वेळेला तिखट मारा कसा असावा, आपण एकविरा थळ या संघातील पहिलं षटक का टाकत होतो हे आतापर्यंत श्रेयश पत्रेने मैदानामध्ये दाखवून दिलंय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर या वेळेला मैदानामध्ये होता आणि तोही चेंडू निर्धाव जातोय. हे षटक आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. केवळ एक धाव मैदानामध्ये येते आणि तीही वाईडच्या स्वरूपामध्ये, म्हणजे इतकी जबरदस्त गोलंदाजी. 4 विकेट घेतल्यात, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकामध्ये 4 विकेट एकतर आयदर तुम्ही चामिंडा वासच्या नावावरती बघू शकता, लसित मलिंगाच्या नावावरती बघू शकता, इथे श्रेयश पत्रेच्या नावावरती सुद्धा आलेले आहेत. धावफलकावरती धावसंख्या लागली मित्रांनो 36. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण म्हणतो ना सर, क्रिकेट इज अ ऑल अबाउट स्ट्रॅटजी वापरली गेली आतापर्यंत. मी या विकेटवरती पाहिलंय एक थोडी चुकीची दुरुस्ती, 3 विकेट गेल्या अर्थात. सो या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या आणि एकच रन्स आली, तीही वाईडच्या स्वरूपात. अगदी स्ट्रॅटजी वापरली. मी आतापर्यंत काल पहिल्या दिवसापासून ते चौथ्या दिवसापर्यंत ही स्पर्धा पाहतोय. वेगवान गोलंदाज या विकेटवरती, काही वेगवान गोलंदाज सपाटून मार खात आहेत, काही वेगवान गोलंदाज अगदी आपल्या वेगाच्या जोरावरती समोरच्या फलंदाजांना थांबून ठेवतात. पण तुमच्याकडे तो वेग सावरण्याची क्षमता असेल, म्हणजे तुमच्याकडे स्लोवर वन बॉल हाताळण्याची जर क्षमता असेल तर समोरच्या फलंदाजांना तुम्ही मात्र थांबून ठेवू शकता. हे मात्र दृश्य श्रेयश पत्रेने इकडे दाखवून दिलं. त्याच्याकडे असलेली वैविध्यपूर्ण गोलंदाजी, म्हणजे कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, त्याच वेळेला मध्ये क्विकर वन, हे सर्व हाताळण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे आहे. परंतु त्याच वेळेला अगदी या मॅच मध्ये आपण जर त्याच्याकडे पाहिलं ना तर त्याने सर्व बॉल हे स्लोवर वन हाताळले. कारण समोर अगदी आपण जर पाहिलं तर व्यावसायिक खेळाडू आहेत ज्यांना गती आवडते, गतीमध्ये खेळण्याची क्षमता ज्या खेळाडूंकडे आहे, आणि त्या खेळाडूंच्या विरोधात मागचे स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाले. अशांक साखरकर चेंडू घेऊन सज्ज झालाय. अशांक साखरकरचा पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती देऊन जाईल. एक धाव फलकावरती लागली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय 37 धावा, 37 ऑन स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 4थं चालू आहे आणि 4थ्या षटकातील पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर पडला. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज, बिग विकेट, झेल पकडलाय फलंदाज क्रमांक 4था मैदानाच्या बाहेर.
मात्र आपण जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला हा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला. या अगोदर प्रयत्न चांगला होता, परंतु फटका चांगलं बॅटवरती बॉल येणं सुद्धा गरजेचं होतं. या अगोदर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने 2 षटकार अयुबने पहिल्या षटकामध्ये मारले होते, परंतु इथे अशांक साखरकर सांगतोय त्याला ना मुन्ना ना, ये तेरे बस की अभी बात नाहीये. कारण अगदी चांगल्या टप्प्यावरती त्याने चेंडू टाकला, 3 स्टंपच्या मध्ये टाकले या बॉलला. अगदी गती काढून घेतली आणि गती काढत असताना बॅटची लिडिंग एज घेतली, चेंडू मात्र हवेत गेला, शॉट 38 सर्कल मध्ये झेल पकडला आणि फलंदाज येथे मात्र आपण पाहतोय अयूब शेखचा खेळ संदीप सर संपलाय. नाही, हे महत्त्वाचं होतं कारण तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर टीट फॉर टॅट या वृत्तीने वागावं लागतं. इथे एका बाजूला समोर फलंदाज कोण आहे किंवा त्याच वेळेला त्याच्या नावावरती किती रेकॉर्ड्स आहेत, त्याने किती फायनल जिंकले आहेत, यापेक्षा थोडंसं वर्तमानात खेळणं फार महत्त्वाचं असतं की जी सिच्युएशन आहे त्याला सामोरं जायचं आणि त्याच्याशी 2 हात करायचे. अशांक साखरकर अशा सिच्युएशनशी वाकबगार खेळाडू म्हणून पाहिला जातो आणि ते तो मैदानावरती दाखवतोय सुद्धा. हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे, कारण जर समोर व्यावसायिक खेळाडू खेळतात मग त्यांना पॉझिटिव्ह अप्रोच किंबहुना आपला ग्रामीण खेळ इथे मैदानावरती दाखवायचा आहे, त्यांच्या विरोधात आपला बेस द्यायचा आहे, आपल्या संघाला सुद्धा बेस देत असताना पुढे न्यायचा आहे. आणि हे सर्व अगदी ओळखता इकडे मात्र दोन्ही गोलंदाज गोलंदाजी करतात. एकामेका आपण म्हणतो ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तो खेळ मात्र आता इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. श्रेयसनी जे काम केलंय तेच काम मला याही षटकामध्ये करायचं आहे. यावेळचा स्ट्रोक हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक पवन कोंडाजी, सेफ हँड, झेल पकडलाय. आणखीन एक खेळाडू कौस्तुभ म्हात्रे याच्या खेळी च्या नावावरती सुद्धा नोंदवल्या गेल्या. कदाचित मला वाटतं मगाशी मी जे वाक्य म्हणालो होतो की अशांकच्या बेटर प्रॅक्टिसचं ते कदाचित त्याने जास्त मनावरती सुद्धा घेतलेलं असावं, कारण यासाठी तो ओळखला जातो. त्याला एक विशेष नाव आहे ना, त्याच्या संपूर्ण संघामध्ये त्याला खत्री या नावाने ओळखलं जातं. कदाचित तो त्याच पद्धतीने मैदानामध्ये खेळतो सुद्धा आणि ते चॅलेंज तो घेतो. अनेक वेळेला एकविरा तळ संघातर्फे 4थं षटक कोण करणार याचं उत्तर सुद्धा ठरलेलं असतं. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो सुमेशच्या बाबत की तो श्रेयसच्या बाबत की तो पहिलं षटक करायचा, आशांक शेवटचं षटक करायचा, आजही तो शेवटचंच करतोय. त्याला माहिती आहे मार पडणार आहे, फटके पडणार आहेत, पण विकेट सुद्धा माझ्याच नावावर जास्त असणार आहे आणि म्हणून अद्यापर्यंत त्याच्या नावावर 2 विकेट आहे. पण थोडं स्कोर जास्त येणं अपेक्षित आहे का, या प्रश्नाचं उत्तर युवराज 11ला शोधावं लागेल. गुड शॉट. या वेळेला मात्र पवन कोंडाजीच्या हातामध्ये येतोय चेंडू. आशांकला या षटकात मिळते ही 3री विकेट. सिंगल देऊन जाईल. कदाचित असं वाटलं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु इथे फक्त सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. बघा, हे फुल टॉस आणि हे खराब बॉल तुम्हाला बाउंड्री लाईन पार मारावे लागतील. जर हे तुम्ही पार मारलेत तर येणाऱ्या सिच्युएशनमध्ये म्हणजे येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या गोलंदाजांकडे तो ॲडव्हान्टेज राहतो की कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. एखाद दुसरा चेंडू फसला, त्याच्यावरती मोठा स्ट्रोक आला तर येणाऱ्या बॉलवरती आपण धावा वाचवू शकतो. त्यामुळे इथून धावा मी तर म्हणेन बनवाव्या लागतील. परंतु खत्रीने केलेली ही गोलंदाजी आत्तापर्यंतची आपण जर पाहिली तर योग्य आणि योग्यच पाहायला मिळते. यावेळचा स्ट्रोक इथे मात्र पुन्हा एकदा हवेत, आणखीन एक झेल मिळाला असता, परंतु सन्नित्र म्हात्रेने झेल सोडलाय. रनआउटची संधी आणि ती सुद्धा इथे मात्र आपण जर पाहिलं तर घेतली जाते. म्हणजे स्ट्राईक एंडवरती फलंदाज होईल बाद.
मी विराज वाकडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आणि श्री अमृत स्पोर्ट्स यशवंत देव सासवणे या संघाला च्या समवेत नेहमी खंबीरपणे उभे राहणारे हितेश दादा भगत यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी विराज दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हितेश भगत यांचा या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली, आपल्या मंडळाला सहकार्य सुद्धा केलं आणि किंबहुना अनेक चांगल्या उपक्रमाला सदैव सहकार्याचा आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये सहभागाचा रोल त्यांच्या वतीने अनेक वेळेला राहिलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आपण मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. आवास विभागामधून गेले सातत्याने काही वर्ष आपण पाहिलं असेल तर ही सारी मंडळी एकजुटीने एक दिलाने एकत्रित काम करत आहेत. अभिषेक हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं की आपण या सर्व सहकाऱ्यांमध्ये आपण पाहतोय की आपण ही सारी मंडळी आज या व्यासपीठावरती एकत्र होत असताना आपण स्वतःही या व्यासपीठावरती उपस्थित आहात. वळूया क्रिकेटच्या मैदानाकडे जिथे 40 धावा आल्यात आणि 41 धावांची गरज आहे. मी विनंती करतोय जय गणेश पांथवणे संघ आपण इथे आला असाल तर आल्याची नोंद करायची आहे. जय गणेश पांथवणे, कारण ही मॅच संपली की लगेच फायनल. धन्यवाद अक्षय वेळेमध्ये इथे उपस्थित राहिल्याबद्दल. संदीप सर, ही स्पर्धा अगदी प्रेक्षकांसाठी सुद्धा परभणी राहिली आहे. त्याच वेळेला दोन संघ असे आहेत त्यांच्या सुद्धा परभणी राहिल्या, कारण या स्पर्धेमध्ये रोख रक्कम तब्बल 70,000 रुपये प्रथम क्रमांक आहे, 7,000 रुपये एंट्री फी आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं ना तर कालच्या दिवसामध्ये जय गणेश पांथवणे आणि गावदेवी धोकोडे हे दोन संघ अगदी 9 वाजताच या मैदानावरती उपस्थित होते दिलेल्या वेळेच्या अगोदर. आणि त्याच वेळेला दर्शन वाकडे यांच्या माध्यमातून असं कळवण्यात आलं की समोरच्या संघाचे फक्त एंट्री फी मधून 1,000 रुपये कमी केलेत. का तर वेळेवरती. म्हणजे जर तुम्ही वेळेचा भान राखलं तर म्हणजे सगळेच जण इम्प्रेस होतात. दर्शन वाकडे सुद्धा तिथे इम्प्रेस झाले आणि लगेच त्या एंट्री फी मधून 1,000 रुपये दोन्ही संघांचे कमी केले. हे असणं गरजेचं आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल तर दर्शनजी वाकडे यांनी या प्रकारे खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी हे पारितोषिक दिलेलं आहे. कारण क्रिकेट म्हटलं की मुळात डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कोणताही खेळ डिसिप्लिन असणं फार महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये जर वेळेची शिस्तबद्धता असेल तर ती अधिक महत्त्वाची आहे. आपण ज्या वेळेला आश्लेषा चषक सुरू केला होता मैदानामध्ये त्याही वेळेला जो संघ लवकर हजर होईल त्याला आपण 1,000 रुपये नेहमीच एंट्री फीमध्ये सवलत दिलेली होती आणि ती याही वेळेला आपल्याला अनुभवायला मिळाली. आणि केवळ एंट्री फीमध्ये सवलत मिळते या कारणास्तव येथे मैदानामध्ये संघ येतात हे तर उल्लेखनीय आहेच, पण त्याच वेळेला हे अनेक मैदानावरती आता फॉलो केलं जात आहे. ही गोष्टसुद्धा अभिमानाची आहे आणि आदर्शवत सुद्धा आहे. वळूया मैदानाकडे जिथे सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 41 धावांची गरज आहे, पण समोर चांगला बॉलिंग अटॅक आहे. तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय विचार असेल? बघा, अनेक वेळेला असं आपण ठरवत असतो ना की उद्या एक अवघड पेपर आहे, पण या अवघड पेपरमध्ये मला किती मार्क्स मिळावे याबाबत आपण स्वप्नरंजन नक्की करत असतो. पण स्वप्नरंजन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तयारीचा, की याच्या अगोदर आपण काय तयारी केलेली आहे. ही तयारी कुठून येते, मग ती आत्मविश्वास तो कुठून येतो? तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की याच्या अगोदर आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत. मग तो अभ्यास कशा स्वरूपाचा केलेला असेल किंवा त्याच वेळेला तयारी करत असताना आपण कोणाकोणाचं सहकार्य मिळवलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मनस्थिती काय असेल. आत्तापर्यंत नागेश शीद आणि किरणने अशा अनेक आव्हानांचा सामना केलाय, पण या मैदानात हे आव्हान कशा पद्धतीने पार होणार हे पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळणार. नागेश शीदच्या बॅटमधून निघालेला आसमानी तुफानी सुलतानी षटकार. दोन असे फलंदाज आहेत ज्यांना पहिल्या चेंडूंपासून इतकी आक्रमक देहबोली आवडतं. एक आहे मृणाल वर्सोलकर आणि दुसरे आहेत नागेश शीद. दोन्ही आज एकमेकांच्या विरुद्ध खेळतात आणि त्याच्यामुळे बघ तू नाही मारलास पण मी मारलाय असं म्हटलं असेल नागेश कदाचित. हां, ते सुद्धा गरजेचं आहे. संदीप सर, कधी कधी असं वाटतं की गोलंदाजांना इथे त्यांच्या डोक्यामध्ये मुंग्या येत असतील, कारण गोलंदाजी करायची कुठे हा सुद्धा प्रश्न पडत असेल. कारण चांगल्या बॉलवरती सुद्धा मोठे फटके येत आहेत. कारण कधी कधी आपण जर पाहिलं जेव्हा मृणाल वर्सोलकर बॅटिंग करत असतो इथे थ्रो खराब झालाय आणि आता आपण जर पाहिलं तर या बॉलवरती जिथे 1 होती तिथे 3री सुद्धा मिळाली आहे.
अगदी 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि त्यानंतर घोषित क्षेत्रात येणारी ही सिंगल धावफलकावरती भर टाकून चालली आहे. म्हणजे आपण म्हटलं ना की इथे अति काही म्हणता येणार नाहीये, परंतु जो थ्रो करणं गरजेचं होतं. सनलाईट डोळ्यावरती आली, त्याच वेळेला मी तर म्हणेन इथे सनग्लासेस वापरणं गरजेचं आहे, किंबहुना त्याच वेळेला समोर हात ठेवला असता तर कदाचित हा बॉल अडवण्यात यश सुद्धा मिळालं असतं. उपकरणं काय असतील म्हणजे सनग्लास आहे वगैरे वगैरे ते मॅटर करत नाहीये. राजू मामा लगेच म्हणेल आमच्या वेळेला काय हे काय नव्हतं, पण जर हा बॉल सोडला असता तर जास्त शिव्या गेल्या असत्या, संध्याकाळ एकदम वाईट गेली असती, दुसऱ्या वेळेला टीममध्ये चान्स सुद्धा मिळाला नसता. सगळ्यात महत्त्वाचं राहतं ना ते अलर्टनेस, की कोणाकडे चेंडू गेलाय तर बाकीचे 10 खेळाडू अलर्ट आहेत की नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि तो अलर्टनेस नसेल ना तर चुकीला माफी. गुड शॉट. या वेळेला आपण पाहतोय नागेश शीतच्या बॅट मधून निघालाय एक अनोखा स्वीप फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मी या अगोदर म्हणालो की मुंग्या येत असतील डोक्यामध्ये, आणि का ते या फटक्याने दाखवून दिलं. चांगला बॉल होता अगदी. आपण जर पाहिलं तर ब्लॉकआउट पद्धतीचा हा बॉल, त्याला मात्र बसून या फटक्याला एक्झिक्यूट केलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच कारणामुळे या बॉलवरती येणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज करेल तर करेल काय, हा प्रश्न आता पुन्हा एकदा शुभम डाकीला पडला असेल, कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा वेळी या षटकामध्ये चेंडू सुद्धा डॉट टाकायचे आहेत, कारण धावा जास्त झालेल्याच नाहीयेत. आणखीन एक स्ट्रोक, सरळ फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 19 धावा आल्यात. सुमेधने जेव्हा पहिलं षटक टाकलं होतं 22 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या आणि मग त्या धावा वसूल करण्याची जबाबदारी नागेश शीद आणि किरणची होती. कदाचित त्याने त्यातल्या 19 धावा वसूल केल्यात असं ते म्हणत सुद्धा असावे. पण हेच क्रिकेटमधली विजिगुषी वृत्ती किंवा खडूस वृत्ती म्हणतात ना. बघा क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये आकाशजी कॉम्पिटेटिव्ह झालेला आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाहीये की पहिल्या षटकामध्ये एवढ्या धावा आपल्याबद्दल आलेल्या आहेत तर आपल्या येणार नाहीयेत. नाही, डझंट मॅटर अबाउट दॅट. आपल्या अगेन्स्ट सुद्धा त्या धावा ठोकल्या जाणार आणि याचमुळे आपण क्रिकेट एक क्वालिटेटिव्ह क्रिकेटकडे वळलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. गल्लीतलं क्रिकेट आता स्टेडियममध्ये का गुंजायला लागलं किंवा त्याच वेळेला जल्लोषात का ते साजरं केलं जातंय, त्याच्या मागचं कारण हे आहे. 19 ऑन अ बोर्ड +1 म्हणूया, कारण या षटकामध्ये शुभमला ती लयबद्धता सापडलेली नाहीये जी युवराज 11 संघाला अपेक्षित होती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना अद्यापपर्यंत धावफलकावरती 20 धावा आल्यात आणि समोर नागेश शीत ज्या आक्रमक वृत्तीने खेळतोय ना, शुभम डाकीच्या गोलंदाजीमध्ये काही वारंवार बदल तो करतोय. म्हणजे गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करणं हे तर क्रमप्राप्त आहे अलीकडच्या काळामध्ये, ज्याचं फ्रूट सलाड बॉलिंग वगैरे वगैरे विशेषण आपण वापरतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन चित्रव्यूह रचना बदलावी का याच्याबाबत विचार करावा लागेल. या वेळेला गुड बाउन्सर, स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. जाणीवपूर्वक हा बाउन्सर केला होता. थोड्या अंशी का होईना कानांचा वेध घेणारा होता, पण नागेश शीतचे रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग होते. 21 धावा पहिल्या षटकामध्ये येतात. जिथे 22 पहिल्या वेळेला दिल्या होत्या तिथे 21 वसूल केल्या जातात, पण 1 धावाचं अंतर जरूर आहे. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 21च्या घरात पोहोचली आहे. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण गोलंदाजावरती आक्रमण करण्याचं काम आणि महत्वपूर्ण षटकामध्ये आक्रमण करण्याचं काम यावेळी नागेश शीदने केलंय. अनेक वर्ष नागेश शीदने आपल्या नावाचा खेळ किंबहुना त्याच वेळेला आपल्या गावासाठी केलेला खेळ किंबहुना समोर कोणताही गोलंदाज येऊ द्या त्याला मात्र सपाटून मार द्यायचाच आहे, हा खेळ नेहमी त्यांनी मैदानावरती केलाय. पण बॉलिवूडमध्ये एक डायलॉग आहे बघा, मेरे पास बंगला है, गाड़ी है, पैसा है, दौलत है, तुम्हारे पास क्या है. उत्तर येतं की मेरे पास आयुब शेख है. आज युवराज 11 संघामध्ये जर आयुब आहे तर त्याला आपल्या तोडीला साजेशी कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. पण नागेश शीत ते होऊन देणार नाही असं म्हणतोय आणि आल्या आल्या आयुबला ठोकला जातोय. मधून असे फटके पाहायला मिळायचे, इतक्या ताकदीचा फटका होता.
हो गुड बॉलिंग वेल बॉल्ड असं म्हणावं लागेल. आयुब शेखने गोलंदाजीच्या टप्प्यामधून गतीमध्ये केलेला हा बदल अचानकपणे, म्हणजे एक वेगवान गाडी चालवावी 5च्या गिअरवरती किंवा टॉप गिअरवरती गाडी चालवावी आणि अचानक तुम्ही गाडी न्यूट्रल करावी, इतकं जबरदस्त कसं काय करता येतं. हा व्हेरियन्स पाहायला असताना मात्र नागेश थांबणार नाहीये. त्याच्या बॅटमधून निघालेला या षटकातला हा दुसरा षटकार. गरजेचं आहे कारण कालच्या दिवसामध्ये थोडंसं कमी पाहायला मिळालं होतं बॅटिंग करत असताना, परंतु कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये या मॅचमध्ये अगदी त्याची बॅट इकडे चांगलीच बोलली आहे आणि ती गरजेची सुद्धा होती. माऊ 11 एकविरा थर्ड संघासाठी धावा बनवणं गरजेचं आहे आणि त्या धावा बनवेल कोण तर एक पर्याय आणि त्याच वेळेला या प्रश्नाचं उत्तर म्हणून नागेश शीरला नेहमी पाहिलं जातं कारण अगदी 360 डिग्रीमध्ये खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे नक्की आहे. किरण लट ज्याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळालाय. किरण लटला सुद्धा आपण जर पाहिलं तर बऱ्याच कालावधीनंतर मैदानावरती मी पाहिलं तर विध्वंसक खेळ करताना कालच्या 2 मॅचेसमध्ये पाहिलंय. त्यामुळे इथे मात्र आपण जर पाहिलं तर हे 2 फलंदाज अगदी चांगल्या रीतीने आणि त्यात चांगल्या धाटणीची बॅटिंग मैदानावरती करत असताना पाहायला मिळालेत. यावेळचा फुलटॉस आणि फुलटॉस सरळ चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून आउट ऑफ द पाक षटकार. पवार यांचा बॅडपॅच चालू होता वगैरे वगैरे मी सगळं काही बोललो, पण त्याच्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये वर्सोलीला जो नारळ फुटलाय ना तो नारळ चांगला आणि विजयाचाच आहे. त्याच्यावरती ते शिक्का मोर्तब करत निघालेत. 40 होत्या आणि 41ची गरज असताना मैदानात जेव्हा ते बॅटिंगला आले ना, पण त्याचं क्रेडिट मला वाटतं या मॅचमध्ये जर क्रेडिट कोणाला द्यायचं असेल नागेशच्या बॅटिंगला देऊ आपण, कारण त्याने जवळजवळ भरपूर रन्स बनवलेत. 32-33 धावा तर त्याच्याच बॅटमधून आल्यात. पण 22 आल्यानंतर गुड शॉट आणि या वेळेला या धावेनिशी सामना जिंकतोय तो माऊ 11 एकविरा थर्ड. अभिनंदन.